अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आता आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा झाला। प्रत्येक जण 11 दिवसाची 21 दिवसाची नाहीच जमली तर अगदी प्रकट दिनाच्या 1 दिवसाची तरी सेवा प्रत्येकाने केली असेल। काहींनी संकल्प करून काही मनात इच्छा बाळगून या सेवेला प्रारंभ केला आणि स्वामींनी ती तुमची चांगली इच्छा पूर्ण सुद्धा केली असेल। हीच आहे आपल्या स्वामी महाराजांची प्रचिती, हाच आहे आपल्या स्वामी महाराजांचा साक्षात्कार। अशी जर स्वामींची प्रचिती किंवा स्वामींचा अनुभव जर तुम्हाला आला असेल तर तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा। आपण तो प्रत्येकापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून स्वामी काय आहेत ते अजून 4 लोकांना समजेल, तेही स्वामी सेवेत येतील, त्यांनाही स्वामी छान अनुभव देतील। हाच फक्त आपला एक त्यामागचा हेतू असणार आहे। कारण स्वामींचं नाव जरी घेतलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यातील जी काही संकट आहे, त्रास आहे ते अर्धी अधिक कमी व्हायला मदत होत असते। माझ्या वाचनात आला होता तो तुमच्या पुढे मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन। एक पुण्याच्या ताई आहे तर म्हणाल्या की माझा संसार वगैरे सगळं व्यवस्थित चालू होता, 3 मुलं होती, घरी आमचा व्यवसाय होता, त्याच्यामुळे सगळं काही आलबेल होतं, काहीच कसला प्रॉब्लेम नव्हता, पैशाचा प्रॉब्लेम नव्हता, नवरा व्यवस्थित होता, मुलं चांगली होती, त्याच्यामुळे माझा सुखाचा संसार चालू होता। परंतु म्हणतात ना की सुखाचं काही चालू असलं तर कोणाची तरी नजर लागते, दृष्ट लागते। तसंच म्हणाले की माझ्या संसारात सुद्धा दृष्ट लागली। सकाळी माझा चालता फिरता व्यवस्थित असणारा नवरा संध्याकाळी कामावरून घरी आला, दुकान होतं त्यांचं, म्हणाले की आणि ते घरी तो बंद करून घरी आला संध्याकाळी आणि त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं, छातीत दुखायला लागलं आणि म्हणाले की त्यांना मोठा हार्ट अटॅक आला आणि त्याच हार्ट अटॅकमध्ये ते आम्हाला सर्वांना सोडून गेले। सकाळी चालता फिरता असणारा माणूस संध्याकाळी अचानक आम्हाला सोडून गेला आणि म्हणाले की आमच्या आयुष्यात अक्षरशः आभाळ कोसळल्यासारखं झालं, कारण आमच्या घरातला आधारस्तंभ निघून गेला होता। आमच्या घराचा कणाच जो असतो, पाठीचा कणाच जो मानला जातो, तो नवराच माझा सोडून गेला आणि म्हणाले माझ्या बरोबर माझ्या 3 मुलांना पोरकं करून गेला। सगळं म्हणाले संपल्यासारखं वाटलं, कारण नवराच आयुष्यात नसेल तर लहान छोट्या मुलांना मी कसं सांभाळणार, कारण त्यांची 3 छोटी मुलं होती, 2 मुलगी आणि 1 मुलगी। तर म्हणाले लहान होतीत मुलं, कारण नवरा 40शीचा होता, मी 35-36 वर्षाची आणि मग ही 3 लहान मुलं कसं सांभाळायचं त्यांच्या मागे हाच प्रश्न होता। आणि म्हणाले की त्या दुःखात होते, घरी नातेवाईक वगैरे सर्व होते, कार्य वगैरे झाले आणि प्रत्येक जण आपापल्या घरी निघून गेलं। नंतर राहिले ते आम्ही 3 मुलं आणि मी। पुढे काय करायचं कसं करायचं काहीच समजत नव्हतं। शिक्षण वगैरे म्हणाले माझं चांगलं होतं, त्याच्यामुळे मी बिझनेस तर सांभाळणार होते, परंतु तरीसुद्धा जे काही अगदी म्हणजे एक नवरा एखादा आपल्या घरातला मुख्य माणूस गेल्यानंतरची पोकळी निर्माण होते ती माझ्या आयुष्यात निर्माण झाली होती। असं वाटायला लागलं की आत्महत्या करावी, आपण सुद्धा निघून जावं, परंतु 3 मुलांकडे बघून म्हणाले की मला माझं आयुष्य चालवायचं होतं, कारण माझी लहान मुलं माझ्याकडे बघून जगणार होती। असंच म्हणाले मी खूप त्रासात होते। तर माझी एक मैत्रीण होती, ती स्वामींची खूप भक्त होती, तर ती घरी आली, म्हणजे ती हाक मारायला म्हणाली, मला घरी आली होती। ती म्हणायला लागली की एवढी वाईट परिस्थिती करून घेतलीस, एवढा त्रास करून घेतेस, बघ जे काही होणार होतं त्यांच्या नशिबाने होणार होतं ते होऊन गेले, त्यांचे भोग असतील, तुझे भोग असतील, त्याच्यामुळे ते तुझ्या आयुष्यात वाईट काळ आला, परंतु देवावरती विश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि पुढे जा। बघ स्वामींची श्रद्धा कर, स्वामींचं नाव घे, पुढचं जे आयुष्य आहे तुझं तुझ्या मुलांचं ते नक्कीच सुखाचं देईल। ते म्हणाले की घरात व्यवस्थित सगळं होतं, अक्षरशः म्हणजे लक्ष्मी पाणी भरत होती, एवढं आमचं सगळं व्यवस्थित होतं, त्याच्यामुळे कधी देवाचं नाव घ्यावं असं कधी वाटलं नाही, तेवढी देवाची श्रद्धा सुद्धा केली नाही, कारण कधीच कशाला कमी पडली नव्हती। त्याच्यामुळे वाईट काळ आला आपल्या आयुष्यात, जेव्हा वाईट प्रसंग येतात तेव्हाच आपल्याला देव सुचतो, देवच आठवतो, कारण तेव्हा आपण देवाकडे जातो आणि विनवणी करतो की मला या संकटातून बाहेर काढ। पण म्हणाले माझ्यापर्यंत असं कधीच झालं नव्हतं आणि मी कधीच देवाचं काही केलं नव्हतं। परंतु ती मैत्रीण म्हणाली की तू एकदा देवाचं करून बघ, स्वामींचं करून बघ, बघ तुझ्या आयुष्यात जे काही त्रास असेल, पुढचं जे काही असणार आहे आयुष्य ते तुझं सुखाचं होईल। तू जवळच एक मठ आहे स्वामींचा, तर तिथे ती रोज जायची। तर मला म्हणाली की तुला रोज नाही ना जमलं तर किमान गुरुवारी तरी माझ्याबरोबर मठात चल, आरतीला बस, स्वामींचं काही नामस्मरण कर, जे काही स्वामींची पोथी आहे ती वाचायला सुरुवात कर, स्वामींचा तारक मंत्र म्हण, बघ तुला सुद्धा पॉझिटिव्ह वाटायला लागेल, पुढचं आयुष्य तू सुखाने काढशील। त्याप्रमाणे म्हणाले की मी दर गुरुवारी स्वामींच्या मठात जायला लागले, आरतीला जायला लागले, रोज मला जावंसं वाटायला लागलं। जे मी दर गुरुवारी जात होते ते मला रोज जावंसं वाटायला लागलं। एवढं मला स्वामींचा नाव घेतल्यामुळे पॉझिटिव्ह वाटायला लागलं। घरात जे काही आर्थिक प्रश्न नव्हता, परंतु जे काही मला नवऱ्यामुळे वाटत होतं की घरात बाकी कशी घडी बसेल, कसं सगळं व्यवस्थित होईल, मुलांचं मी करू शकेन का, घरातलं सगळं करेन का, मला व्यवसाय सांभाळता येईल का, असे जे काही माझ्या मनात निगेटिव्हिटी होती ती सगळी कमी व्हायला मदत झाली। स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात केली, स्वामीचरित्र चारामृताची पोथी वाचायला सुरुवात केली, तारक मंत्र चालू झाला, नित्यसेवा स्वामींची चालू झाली आणि घरात म्हणाली पॉझिटिव्हिटी यायला लागली। माझी म्हणजे त्या ताईंची जी बहीण आहे ती ठाण्याला राहते, तर तिच्या घरी स्वामींचे पारायण होतात, जे काही स्वामींची सेवा आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर चालू असते। तर म्हणाले की मी एकदा बहिणीकडे गेले होते आणि म्हणजे असं वाटायला सांगितलं मी सुद्धा स्वामींचं करते, तू जसं करतेस तसं मलाही करायचंय, घरी मला पारायण करायची आहेत, काही ना काहीतरी स्वामींचं चालू करायचंय अजून। तर म्हणाले की बहिणीच्या मिस्टरांनी मला एक फोटो दिला स्वामींचा आणि म्हणाले की बघ स्वामींचा फोटो घरी घेऊन जा आणि तू जे काही करतेस ते चालूच ठेव, फक्त स्वामींची
घरात सुद्धा जेवढी काही तुला पूजा अर्चा करता येईल तेवढी करत जा. जेवढी तू मठात करतेस तेवढी तू घरात सुद्धा आता करू शकतेस, कारण मी तुला एक स्वामींचा फोटो दिलाय, याची तू व्यवस्थित पंचोपचारी पूजा कर आणि स्थापना कर. आणि अशा प्रकारे म्हणाले की स्वामी माझ्या घरी आले. स्वामी जसे घरी आले तसं माझी घरात सुद्धा अजून सेवा वाढायला लागली. मनोभावे मी श्रद्धा करायला लागले. जेवण करताना मी पहिल्यांदा गाणी गुणगुणायचे, ते माझ्या तोंडात आता स्वामींचं नामस्मरण यायला लागलं. माझ्या तोंडात स्वामींचं नामस्मरण यायला लागलं. तारक मंत्राचं पठण व्हायला लागलं. ते ऐकून माझी छोटी छोटी मुलं सुद्धा स्वामींचं नाव घ्यायला लागले, तारक मंत्राचं पठण करायला लागले. हा जो आमूलाग्र बदल होता तो फक्त आणि फक्त स्वामींमुळे होत होता. तर ते म्हणाले की माझ्या घरात स्वामींची पारायण चालू झाली, नामस्मरण चालू झाली. माझं बघून माझी मुलं सुद्धा देवाचं स्वामींचं नाव घ्यायला लागले. आणि म्हणाले जे काही मला भीती वाटत होती की मी सगळ्यातून पार पडेन ना, मला सगळं व्यवस्थित जमेल काय, आणि ते अलगदरित्या हळूहळू सगळ्यातून मी पार पडायला लागले. माझ्या नवऱ्याची कमी माझ्या आयुष्यात होतीच, परंतु स्वामींचा सेवा करून स्वामी माझ्या पाठीशी उभे होते. आणि त्याच्यामुळे जेही काही मध्ये काही प्रसंग आले, जे काही वाईट प्रसंग आले, कठीण काळ आला, त्याच्यातून स्वामींनी मला बाहेर काढायला मदत केली. आणि हीच आहे म्हणाले माझ्या आयुष्यातली स्वामींची प्रचिती. म्हणाले सगळं मी बिझनेस व्यवस्थित सांभाळला, खंबीरपणे मी म्हणजे नवऱ्याच्या पाठी मी मुलांचं व्यवस्थितपणे करू शकले, कारण त्याच्या मागे होते माझे स्वामी महाराज. स्वामी जर माझ्या आयुष्यात नसते तर तेव्हाच मी कोलमडून पडले असते, कारण मला पुढचं काहीच आठवत नव्हतं, पुढचं काहीच दिसत नव्हतं. नवराच नाही आयुष्यात तर मी कसं करणार होते. परंतु स्वामींचं नाव घेतलं, स्वामींची मनोभावे श्रद्धा केली आणि माझ्या आयुष्यात सोन्याचे दिवस यायला लागले. मी स्वामींकडे म्हणाले की कधीच काही मागितलं नाही. स्वामींची मी निस्वार्थपणे भक्ती करत गेले, फक्त सांगत गेले की तुम्ही फक्त माझ्या घरात राहा, माझ्या पाठीशी उभे राहा, आणि मी जे काही करते चांगलं त्याच्या फक्त तुम्ही मला मार्गदर्शन करा. माझ्या मुलांचं सगळं व्यवस्थित होऊ द्या, फक्त मला तुम्ही मार्गदर्शन करा. हेच मी म्हणाले फक्त स्वामींकडे मागत होते. बाकी मी स्वामींकडे मोठ्या इच्छा कधीच काही मागितल्या नाही, कारण मला अशा प्रकारे माझी मुलं थोडी मोठी होत गेली, नोकरीला लागली. आणि आज म्हणाले माझी वयाची 70 आली आहे, माझी मुलं माझ्या हाताशी आले. तिन्ही मुलं वेल सेटल आहेत. मुलगी लग्न करून परदेशी गेली आणि माझे दोन्ही मुलं आज इंजिनियर आहेत. ते स्वतःच्या व्यवसायात, स्वतःच्या कंपनीमध्ये व्यवस्थित स्थिर स्थावर झालेत. आणि हा महिमा फक्त आणि फक्त माझ्या स्वामींचा आहे म्हणाले. माझ्या घरात 2 सुना आल्या आहेत. स्वामींमुळे माझ्या घरात सुबत्ता नांदतीये, किंवा माझ्या घरात जे काही चाललंय, आज जे काही चांगलं चाललंय ते फक्त आणि फक्त म्हणाले की माझ्या स्वामींमुळे झाले. मी वेगळं असं म्हणाले काहीच केलं नाही, फक्त स्वामींचं नाव चालू ठेवलं. स्वामींची सारामृताची पोथी वाचत गेले, स्वामींचं तारक मंत्राचं पठण करत गेले, आणि त्यानंतर जे जे काही मला जमेल तेवढी मी स्वामींची सेवा करत गेले. आणि आयुष्यातली जी 30 वर्ष होती, नवरा गेल्यानंतरची, ती स्वामींनी सांभाळली. आणि माझं जे काही आज चांगलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या स्वामींमुळे. वेगळा म्हणाले की मोठा अनुभव यायला नको की बाबा ह्या ह्याच्यात तुम्ही बाहेर पडले आणि स्वामींची प्रचिती आली. या 30 वर्षामध्ये म्हणाले की बराचसा वाईट काळ येऊन गेला, परंतु पाठी उभे होते ते म्हणजे माझे स्वामी. आणि स्वामींमुळे म्हणाले की मी आज संसार एकटीने चालवला आणि माझ्या 3 मुलांना आज मी मोठं केलं. आणि ती मुलं आज स्वतःच्या पायावर उभा आहे, ते केवळ आणि केवळ फक्त स्वामींच्या श्रद्धेमुळे. आज स्वामी माझ्यासाठी खूप आहेत. माझ्या नवऱ्याच्या पाठीमागे स्वामींनी मला खूप आधार दिला. स्वामी माझ्या कायम पाठीशी उभे राहिले आणि आज मी स्थिर स्थावर झाले, ते केवळ स्वामींमुळे. ही आहे स्वामींची प्रचिती, हा आहे स्वामींचा अनुभव. खरंच स्वामी प्रत्येकाच्या कायम पाठीशी उभे असतात. त्या असं म्हणायला नाही ताई की माझा नवरा गेला, माझं चांगलं चाललं होतं, त्याला गालबोट लागलं, मग तेव्हा स्वामी कुठे होते, तेव्हा देव कुठे होता. त्यांनी तेही स्वीकारलं की आयुष्यात जे काही वाईट काळ आला, जे काही वाईट प्रसंग आला, तो माझ्या कर्माचा भाग असेल, नवऱ्याच्या कर्माचा भाग असेल, आणि तो भाग आता निघून गेलाय. परंतु याच्या पुढचं जे चांगलं होणार आहे ते फक्त स्वामींची सेवा केल्यामुळे. स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझं सगळं कारभार स्वामींनी पार पाडला. स्वामींनी सर्व काही व्यवस्थित पार पडलं. ही श्रद्धा प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. स्वामींवरती कधीही कोणत्या वाईट काळात, वाईट प्रसंगात जर काही आपलं व्यवस्थित झालं नाही तर स्वामींवरती कधी अविश्वास दाखवू नका, कारण स्वामी तेच चांगलं असेल तेच तुम्हाला देतात, ज्याने तुमच्या आयुष्यात पुढे चांगलं होणार असेल. त्याच्यामुळे कधीही स्वामींवरचा विश्वास ढळू देऊ नका. कायम स्वामींचं नाव घ्या. काहीच नाही जमलं तर स्वामींचं फक्त नामस्मरण करा. स्वामी तुमच्या कायम पाठीशी नक्की उभेच राहतील. मला अनुभव आला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा. आपण तो प्रत्येकापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करू. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा छानशा स्वामी अनुभवामार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.